तर आज आपल्या घरी पाहुणे आलेत, ते पण मुंबईचे. तर पाहुणे तर आहेतच, पण आपल्या ब्लॉगचे चाहते सुद्धा आहेत. तर कोण आहेत आपल्याला माहिती आहे का? कारण की आपण जेव्हा पण मुंबईला जातो तर त्यांच्या घरी गेल्याशिवाय आपण राहत नाही. कारण की ते दोघं पण आपल्याला खूप परेशान करतात. मी नाही गेलो की खूप मला सारखा फोन करून परेशान करतात, कधी येणार आहेस, कधी येणार आहेस. तर कोण आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, एक तर तिकडे गेला आणि दुसरा म्हणजे आपला नमन आणि वहिनी साहेब. हे बघा. आणि सगळे चहा घेत आहेत आणि आमचे आई साहेब भाजी निवडत आहेत. आणि आमचा प्रणील बघा, अँटिक. एक वेळ अशी होती, नमनचे वडील म्हणजे बाळा दादा, माझा मावस भाऊ, त्याच्या मागे मागे मी फिरायचो है ना. कल्याणला गेल्यानंतर मी कल्याणला गेलो की सारखं त्याच्या मागे पुढे फिरायचो. हा, कारण बाळा दादा माझ्यापेक्षा जरा वयाने मोठा आहे आणि मी लहान होतो. आणि आता पण लहानच आहे, तो मोठाच आहे. पण आता त्याचे दोन्ही पोरं म्हणजे प्रणील आणि नमन दोघं पण, मी गेलो ना मुंबईला, दोघं पण माझ्यासोबत राहतात कंटिन्यू. आणि त्याला वाटतच नाही मला सोडावं असं. आणि मी पण लहान होतो तेव्हा बाळाला सोडावं असं वाटत नव्हतं मला. कल्याणला गेलो की कंटिन्यू बाळासोबत. माहितीये तुला, गाडी त्यांनी शिकवली तुला? हा, मला गाडी त्यांनी शिकवली. तुझ्या पप्पानी गाडी शिकवली मला, माहितीये का, 2 व्हीलर. एकदा पडलो होतो तुझ्या पप्पाला घेऊन. मला सांगायचे नाही. पप्पा गाडी चालवत होते, माझा भाऊ पण होता, बिली मारत होते, बोलत होता अरे नको डॅडू, मी घाबरून जाईल. हा, बोलायचं तुला काय? आम्ही आहे ना निधीसाठी गिफ्ट आणलंय. काय आणलंय? गिफ्ट. कसलं गिफ्ट आणलंय? दाखव बेटा. अरे वा, दाखव बरं. निधी समोर उघडून दाखव काय आणलं ते. कोणासाठी आणलंय? निधीसाठी. अरे वा, व्हाईट ड्रेस, छान. पॅन्ट एवढी मोठी, निधीचे दोन्ही पाय मोठे कपडे, ड्रेस मस्त आणला एकदम, छान छान. वाव. काय आहे? स्मार्ट वॉच आहे. वाव. निधीला आवडला का ड्रेस? निधीला खूप आवडलं. कुठला पाहिजे? तेव्हा बघा कशी घेते. हे वाला. हे पाहिजे. तिला पॅन्ट पाहिजे पण टॉप नाही म्हणून. मग तुम्ही घालतच नाही ना पॅन्ट, म्हणून ती पॅन्ट मागते. फ्रॉक घालतात का सगळे? फक्त वरचा टॉप तेवढा घालतात तिला, पॅन्ट घालतच नाहीत. अरे ना मग तिला सोड खाली नेली पण करा फरा. नंतर ठेवा, खावा आधी आणि खावा रे. माझं पोट भरलेलं आहे. टाइमपास आहे, खावा तुम्ही. उभं राहिली का निघू? बाई उभं करू नको, पडेल ती. हात काढा तुम्ही. 3, 2, 1. सरळ बाबा. अरे बाबा. दादा निधी माया कर दादाला. माया कर. पकड दादाला, पकड. निधी. आई, अरे माझा कान देवा. गाई कर दादाला, गाई. उई बाबा. अरे
पण देत नाही पाती. अरे काय झालं देवा. अरे बाबा अरे बाबा अरे बाबा. ऐक मला दाबून टाक. मी बोलते पक्का दाबून टाकाल. अरे मला दाबून टाक. अरे बाबा माझा पाय. ए निधी निधी तर मला सुद्धा बघायला तयार नाही. दादा सोबत एवढं ती मग्न झाली. ए बाबा माझी छातीवरती हात नको ठेवू. चटका लागेल. त्याला कोळ आहे. दादा दादा बाबा छातीवरती हात नको ठेवू. असं पहिले काय बिचाऱ्याची चटणी करताय. अरे बापरे. पाणी माझ्या तोंडात टाकते. नाक पकडली आहे तसं. नाक लय जोरात पकडते. अरे बाबा चला आपण मंदिरात जाऊन येऊया निधीला घेऊन. हा येतो का तू का नाही येणार? I am coming. यस यू नमन. Yes, sir. हा आणि निधी तू. I am. Yes. निधी तू. I am coming. हा, चला निधी पण येणार आहे आणि मी पण येणार आहे. चला चला तर सगळेजण रेडी झालो आहे मंदिरात जाण्यासाठी. निधी बाळ पण रेडी झाली आहे बघा कशी मस्त पैकी हसते. पण आम्ही नाही. आई साहेब बसणार आहेत घरीच कारण की आईला बनवायचं आहे स्वयंपाक आणि यशोदाला पण. आणि निधी बाळांनी लाईव्ह लघवी केली आहे माझ्या अंगावरती. आता कसं करायचं सांग. निधी बाळासोबत महादेवाच्या पाया पडायला आलोय सगळेच जण. आणि सगळ्यात मोठी इच्छा होती कोणाची? प्रणीलची. प्रणील सारखाच बोलत होता चला बाहेर कुठे तरी. मला बाहेर कुठे जायचं तर मंदिरातच घेऊन आलो मी. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. प्रणील काय बोलला? काय विश केलास? देवा मला सायकल घेऊन दे. देव सायकल घेऊन देणार तुला का पप्पा घेऊन देणार? अरे देवा माणूसला कंट्रोल करतात अजून सायकल खुद देतात. घेऊन देणार मग. वा वा वा. आपल्याला ना आल्या आल्या जेवण देतो बोलले होते. बघूया काय करता येईल ते मध्ये. हा आल्या आल्या जेवण भेटणार होता. झाले का ताट रेडी? हा झाले हो. भाजी झाली. चपातीचं पीठ मळले. गरम चपात्या वाजून वाढवून बसला. बरं ठीक आहे. वहिनीला उशीर होतोय बोलतात जेवणाचं उगाच काढलं तुम्ही है ना आई. आई प्रणीलला देवाला खूप मस्त विश मागितली माहितीये का आता मंदिरामध्ये. काय माहिती सांगतो. अरे सांगतो ना. आई सांगू का? काय मागितली? प्रणील सांग. नाही तू सांगूच देत नाही. सांगायची नसते. मी नंतर सांगतो मग ठीक आहे. थँक्यू भाऊजी. बाय. थांबा जरा. बोल. नेडी काय सांगते? थांबा. 1 मिनिट बोलते. थोडं थांबा बोलते. 5 मिनिट. नेडी बाळाला विचारा. बाय करा बाय करा आज पप्पांना. लय मजा आली. लय मजा आली प्रणील. पण तुम्ही लय वेळ थांबलोच नाही. मजा लय आली पण लय वेळ थांबला नाहीस. नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम नक्की ना. नाताळाच्या सुट्टीला. क्रिसमसच्या सुट्टीला. ओके नेक्स्ट टाइम थोडं लवकर या मग. हा क्रिसमस तोपर्यंत निधी पण थोडीशी मोठी होईल. एवढ्या वर्षाची 5.
बोलायला लागेल, जरा चालायला लागेल. दादा दादा बोलेल. हा दादा थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. रात्रीचे वाजले आहेत 10:30 आणि आमच्या आईसाहेब किचन मध्ये काय करतात बघूया. आई काय चालू आहे एवढा रात्री? जेवण एवढा रात्री कसं काय? आहे ना. हा उद्या फिरायला जायचंय म्हणजे तुळजापूरला जायचंय उद्या. हा तर डबा बनवून घेते. कधी जायचंय? सकाळी 6ला इथून निघायचंय, 4ला उठायचंय. मग सकाळी जर डबा बनवायचा बोलला तर काय मी 2 वाजता उठाव की काय? दीदी बाळ बनवू देणार नाही ना, त्याच्यासाठी आताच बनवतोय आम्ही. तर मित्रांनो, क्लिअरली मी सांगतो तुम्हाला की आज रात्री म्हणजे उद्याच्या सकाळी आम्ही सकाळी निघणार आहे तुळजापूरला. तर उद्या सकाळी आपल्याला तुळजापूरचे दर्शन करायचे आहेत आणि अजून 1-2 गोष्टी आहेत, पण त्या शक्य होतील का नाही ते उद्याच कळणार आहे. त्याच्यामुळे आता मी तुम्हाला काही सांगत नाही. तर उद्याची तयारी चालू आहे तुळजापूरला जाण्याची आणि उद्या आपण खूप सारी एन्जॉयमेंट करणारच आहेत आणि ते बघण्यासाठी तुम्हाला उद्याचा ब्लॉग बघावा लागेल. तर उद्या भेटूया आपण तुळजापूरच्या ब्लॉगला. तर आजचा हा ब्लॉग इथे संपूया. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत राधे राधे.